सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. की भर सभेमध्ये महादेवांनी दक्षाला मान दिला नाही म्हणून, सन्मान दिला नाही म्हणून, म्हणजे आपल्याला सन्मान नाही दिला तर आपण रागावतो, हे तेव्हापासूनच चालत आलेलं आहे. हे काही आत्ताच नाहीये. सभेत मान नाही दिला तर रागावतो, हे दक्ष रागावलं तर. दक्षाचीच सभा, सभेत सगळेजण उपस्थित आणि दक्षराज आले म्हणजे महाराज आले म्हटल्यानंतर सगळ्यांनी उठलं पाहिजे. म्हणून सगळेजण उठले आणि सगळ्यांनी मान सन्मान दिला दक्षराजाला. भगवान ब्रह्मदेव नाही उठलेत, पण त्याला राग आला नाही, कारण ब्रह्मदेव हे त्याचे पिता आहेत. त्याच्यामुळे ब्रह्मदेवाचा त्याला राग येत नाही. आणि महादेवही उठले नाहीयेत, पण महादेवांचं न उठण्याचं कारण वेगळं आहे. सगळे पाहुणे आलेत आणि सगळे पाहुणे येऊन त्या सभेत बसलेत आणि दक्षाला यायला अजून उशीर आहे. मग महादेव विचार करतात की दक्षाला यायला जर अजून उशीर आहे तर तोपर्यंत आपण काय गप्पा करायच्या काय? नको नको नको. मग तोपर्यंत आपण काहीतरी भगवंताचं प्रभूचं चिंतन करू. कारण प्रत्येक वेळेला रामाच्या चिंतनात असलेले महादेव आहेत. कायम रामाचं चिंतन करणारे महादेव. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. त्याच्यामुळे परमात्म्याचं काहीतरी चिंतन करू आणि म्हणून समाधी अवस्थेत गेलेले महादेव. आणि समाधी अवस्थेत गेलेल्या महादेवाला कळलंच नाही की दक्षराजा कधी आले, आणि त्यांना न कळल्यामुळे ते उठले नाही. म्हणजे काही हेतू पुरस्सर उठले नाहीत असला काही भाग नाही, पण न कळल्यामुळे ते उठले नाहीत. पण ह्याच्या मागची काहीच पार्श्वभूमी न पाहता दक्षाला फक्त एवढंच कळलं की हे उठले नाहीत आणि ह्यांनी मला मान दिला नाही, त्याच्यावरून जो तो रागावला. त्याच्यामुळे त्याच्या अंतःकरणात महादेवांच्या संबंधानं असा काही आदर भाव नाही. तेव्हापासून जी तेढ निर्माण झाली ती निघालीच. आता इथून पुढे महादेवाला आपण कुठलाच सन्मान द्यायचा नाही, महादेवाला सभेत स्थान द्यायचं नाही, महादेवाला यज्ञामध्ये हविर्भाग द्यायचा नाही, कुठल्याच पद्धतीचा सन्मान महादेवाला द्यायचा नाही. सगळं काढून घेतलं. ते महादेवांना कळलं, पण महादेव अर्थातच ते निवृत्ती मार्गीच असल्या कारणानं त्यांना त्याच्या संबंधानं काही दुःख पण नाही, सुखही नाही, काहीच नाही. नंतर दक्षाने एका यज्ञाचं आयोजन करावं आणि त्या यज्ञामध्ये सगळ्यांना आमंत्रित करावं, पण फक्त महादेवाला आमंत्रित केलं नाही. पुन्हा कारण तेच, तो राग अजून डोक्यातच आहे. सगळेजण जायला निघाले तेव्हा पार्वती मातेला कळलं की हे सगळे चालले कुठे. तर सतीला कुणीतरी येऊन सांगितलं की तुझ्याच वडिलांच्या घरी, तुझ्याच वडिलांच्या घरी म्हणजे दक्षाकडेच यज्ञ आहे, तुला आमंत्रण नाही. तर म्हटलं आमंत्रणाची गरज काय, माझ्या पित्याच्याच घरी आहे ना, त्यामुळे आमंत्रणाची आवश्यकता नाही. महादेवांना जाऊन विचारलं की बाबा असा असा अमुक अमुक पद्धतीचा यज्ञ चालू आहे आणि आमंत्रण नसलं तर काय झालं, माझ्या पित्याच्या घरी आहे, त्याच्यामुळे आवश्यकता नाही. महादेवाने सांगितलं आवश्यकता नाही ते तुला आवश्यकता नाही, तुला जायचं असेल तर जा. तुम्ही ध्यानात घ्या, तुला जायचं असेल तर जा, या वाक्याचा अर्थ नको जाऊ असाच असतो. ध्यानात घेतलं पाहिजे.
जेव्हा जेव्हा हे वाक्य येतं ना, जाऊ का, मग नवऱ्याकडून उत्तर मिळालं, नाही तुला जायचं असेल तर जा, म्हणजे त्याचं उत्तर नको जाऊ असंच असतं. आणि ते ध्यानात घेतलं पाहिजे आपण. भगवान महादेवाला पण तेच उत्तर सांगायचंय. काय आवश्यकता नाही ना जाण्याची. आपल्याला पहिली गोष्ट तर आपल्याला आमंत्रण नाही. काही गोष्टी अशा असतात की ज्या ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाऊ नये. आणि सर्वसामान्यपणे नियम असा आहे की सुखाचं कार्य असेल तर आमंत्रण असेल तरच गेलं पाहिजे, आणि दुःखाचं कार्य असेल तर आमंत्रण नसताना सुद्धा सांत्वना करता गेलो पाहिजे. एक सर्वसाधारण नियम आहे. आनंदाचं कार्य एखाद्याच्या घरी आहे आणि त्याचं आमंत्रण नाही ना, मग जाण्याची काही आवश्यकता नाही. लग्न कार्य आहे, आमंत्रण नाही, जाऊ नये. कोणाची तरी वास्तुशांत आहे, आमंत्रण नाही, जाऊ नये. कोणाच्या घरी काहीतरी विशेष कार्यक्रम आहे, आमंत्रण नाही, जाऊ नये. पण एखाद्याच्या घरी काहीतरी दुःखद घटना घडली आहे, मग तेव्हा आमंत्रणाची वाट पाहू नये, सांत्वना करता गेलं पाहिजे. त्याप्रमाणे एक गोष्ट आणखी एक अशी आहे की जिथं आमंत्रण नसलं तरी गेलं पाहिजे, आणि ती म्हणजे हरिकथा आहे. हरिकथेच्या ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहायची नाही. तिथं यजमान येतील आणि आपल्याला आमंत्रण करतील आणि मग हरिकथेला आपण जाऊ, असली वाट कोणी बघायची नाही. हरिकथेला आमंत्रणाची आवश्यकता नसते, भजनाला आमंत्रणाची आवश्यकता नसते, कीर्तनाला आमंत्रणाची आवश्यकता नसते. प्रवचन, निरूपण जे काही म्हणाल ते, ज्या ज्या ठिकाणी भगवंताचे गुणानुवाद होत आहेत त्या त्या ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहायची नसते. किंबहुना आमंत्रण नाही आलं म्हणून जर आपण गेलो नाही तर यजमानाचं काही बिघडत नाही. आपल्या हातातून ती सुवर्ण संधी निघून गेली याचं दुःख मानायचं नंतर, कारण तेवढंच काय ते आपल्या हातात राहतं. आमंत्रणाची वाट बघायची नाही. हरिकथेला आमंत्रणाशिवाय जावं. महादेवाने सांगितलं की बाबा आमंत्रणाची वाट, आमंत्रण नाही त्यामुळे जाऊ नये, आपल्याला मान सन्मान नाही म्हणून जाऊ नये. विस्तारित भाग आहे तो. तरी पण सती माता जाते, तिथं गेल्यानंतर आपल्याला कुठल्याच पद्धतीचा मान नाही हे कळतं, म्हणून मग ती आपल्याशी कोणी बोलत नाही, आपल्याला कोणी विचारपूस करत. मी जाईन, तुम्ही माझा रस्ता सोडा, पाहिजे तर माझ्यावर कृपा करा, मला आशीर्वाद द्या आणि मला भगवंताची भेट होईल याच्याकरता काहीतरी प्रयत्न करा, काहीतरी मला उपदेश करा. ध्रुवाचा निश्चय अत्यंत ठाम आहे. हे नारदांना कळल्यानंतर आता ध्रुवानं वनात जायचं. वनात जायचं म्हणजे कुठं जायचं? नारदांना सांगितलं इथून काही अंतरावर एक पर्वत आहे आणि त्या पर्वतावर मधुवन नावाचं एक वन आहे. तू त्या मधुवनात जा, झाडाखाली तुझी व्यवस्था होईल, तिथं तू बस आणि भगवान परमात्म्याचं चिंतन करता करता तपश्चर्या कर, भगवंत तुला दर्शन देतील. करायची तपश्चर्या. कशी करायची? त्यांना सांगितलं, नारदांनी सांगितलं, मी तुला एक मंत्र देतो आणि त्या मंत्राच्या आधारे तपश्चर्या कर. मग नारदांनी मंत्र दिलाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते
निर्माण करायचं. त्यावेळेला हे शक्य होतं. तपश्चर्याच्या बळानं सगळं करणं शक्य होतं. वेणाचं जे मृत शरीर होतं की नाही, त्या शरीराचं मंथन केलं. शरीराचं मंथन करून एका एका अवयवातून एक एक जीव निर्माण झाला. मग त्याच्या पायातून कुणीतरी असेल, त्याच्या केसातून कुणीतरी असेल, असे 2-3 जीव निर्माण केले. पण ते सगळे पण त्याच्यासारखे दुष्ट कर्म करणारे निघाले. यांच्या हातात तर राज्य देऊन चालणार नाही. यांच्या हातात दिलं तर अगोदर जे चाललं होतं त्याच्यापेक्षा वाईट होईल. त्याच्यामुळे यांच्या हातात नकोच. यांच्या हातात आता राज्य देण्याची आपल्याला इच्छा नाही. मग काय करावं? क्षत्रिय आहेत की नाही, क्षत्रिय राजे सगळे क्षत्रिय आहेत. आणि क्षत्रियाचं बळ हे त्याच्या बाहूंमध्ये, हातांमध्ये असतं. म्हणून मग ते ऋषीमुनी विचार करतात की इथून पुढं राजगादीला वारस मिळावा, याच्याकरता क्षत्रियाच्या बाहुबलाचं आपण मंथन करू, म्हणजे त्यातून आपल्याला एक चांगला राजा मिळेल. मग वेल राजाच्या राजा पृथू आहे. त्यानं मग पुढे राजा पृथू म्हणजे अत्यंत सद्गुणी, सदाचार संपन्न, क्षत्रियत्वाचे सगळ्या धर्माचं पालन करणारे ते राजा. आतापर्यंत वेळानं राज्य इतकं वाईट केलं होतं की संपूर्ण सृष्टी त्याच्यावर चिडली होती. आणि म्हणून या सृष्टीनं आत्ता आपल्याला जसं काहीतरी सृष्टीकडून मिळतं की नाही, म्हणजे सृष्टीकडून काय मिळतं आपल्याला? सृष्टीकडून पाणी मिळतं, सृष्टीकडून आपल्याला चांगलं वातावरण मिळतं, सृष्टीकडून श्वास घेण्याकरिता आपल्याला वायू मिळतो, सृष्टीकडून आपल्याला अन्नधान्य मिळतं. हे सगळं आपल्याला सृष्टी देते की नाही? आपली धरती आपल्याला देते, पृथ्वी देते की नाही? का देते? असं समजा पृथ्वी आपल्यावर प्रसन्न आहे म्हणून. ज्या दिवशी पृथ्वी आपल्यावर रुष्ट होईल ना, रागवेल ना, त्या दिवशी सगळं देणं बंद करील. आणि मला वाटतं की आत्ताचं माणसांचं वागणं जर आपण बघितलं तर सृष्टीनं फार प्रसन्न राहावं एवढं काही चांगलं आपण वागत नाही. निसर्गाच्या दृष्टीनं आपण काही चांगलं वागत नाही हो. सृष्टी आपल्यावर रागावणार नाही इतकं तरी चांगलं वागलं पाहिजे. जर ही पृथ्वी आपल्यावर रागाव, अशी स्थिती झाली होती की पृथ्वी पाणी देत नाही, पृथ्वी अन्नधान्य देत नाही, पृथ्वी काही वाढू देत नाही. त्यामुळे संपूर्ण तिथल्या जनतेवर आपण कसं जगायचं हा मोठा प्रश्नचिन्ह होता. पृथ्वीराजाचा राज्याभिषेक केल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न जनतेने विचारलाय की आम्ही जगायचं कसं? का बरं? आणि उदरनिर्वाहाचं काहीच राहिलेलं नाही. ज्याच्यानं आमचा उदरनिर्वाह, अन्न पाणी तर मिळालं पाहिजे की नाही, प्राथमिक गरज आहे.
अन्न पाणी पण जर मिळालं नाही तर मग आम्ही जगायचं कसं? मग पृथ्वीराजानं मध्यस्थी केली आणि पृथ्वीराजानं पृथ्वीचा पाठलाग करून पृथ्वीला अन्न पाणी धान्य देण्याकरिता व्यवस्था करायला सांगितली. त्याच्यामध्ये पण ते काही त्याला सरळ सरळ मिळालं नाहीये, त्याच्याकरता त्याला बरेच प्रयत्न करावे लागले, पण पृथ्वीराजानं ते केलं. मग पृथ्वीराजा हा अत्यंत ज्ञानवंत असल्या कारणानं त्यानं व्यवस्थित नगरांची रचना केली, शहरांची रचना केली, गावांची रचना केली आणि व्यवस्थित पद्धतीनं आपलं राज्य त्यानं स्थापित केलं. या पृथ्वीच्या माध्यमातून आपल्याला काय पाहायला मिळतं तर त्या ध्रुवाच्या अंतःकरणामध्ये असलेल्या ज्या चांगल्या वासना होत्या, त्या चांगल्या वासनांच्या मुळे त्याचे पुढचे जे 2-3 पिढ्या झाल्या त्या उत्तम झाल्या. पण पृथ्वीराजाच्या संबंधानं जर वेण राजाच्या संबंधानं जर तुम्ही पाहाल तर त्या वेणाच्या अंतःकरणातल्या वासना त्या वाईट असल्या कारणानं वेणाला चांगला जन्म प्राप्त झाला नाही. काय चांगला मेलाय का मला सांगा? काय तो धारातीर्थी पडलाय की काय? असं काहीच नाही. ऋषी मुनींनी मंत्रानं त्याला मारलाय. का? तर वागणं चांगलं नव्हतं म्हणून. आचरण भ्रष्ट झालेल्या मनुष्याचं मरण पण चांगलं नसतं, हे तुम्ही ध्यानात घ्या. आणि म्हणून तुकोबाराय आग्रह करतात आपल्याला की माणसाचं काय चांगलं असावं तर आचरण चांगलं असावं. आचरण बिघडलं की प्रतिष्ठा संपली. जोपर्यंत आचरण चांगलं आहे तोपर्यंत प्रतिष्ठा प्राप्त होते. आचरण संपलं, प्रतिष्ठा संपली, कुठपर्यंत मिळणार? समाज प्रतिष्ठा द्यायला तयार आहे, पण कधी आचरण चांगलं असेल तर. आचरण संपलं की प्रतिष्ठा संपते. बरं, आचरण संपल्यानंतर प्रतिष्ठा संपते म्हणजे फक्त इहलोकातली संपते असं नाही, परलोकातली पण संपते. चांगल्या आचरणाने इहलोकात प्रतिष्ठा आहे, तसं चांगल्या आचरणाने परलोकात पण प्रतिष्ठा आहे. पण आचरण बिघडलं की चांगल्या ह्या लोकातली पण प्रतिष्ठा संपते आणि परलोकातली पण प्रतिष्ठा संपते. म्हणजे इकडं पण कोणी विचारत नाही आणि तिकडं पण कोणी विचारत नाही. तुकाराम महाराज तर एक पाऊल पुढे टाकून असं म्हणतात की कदाचित इकडची विचारतील, कदाचित असं होईल की तुमचं जर आचरण चुकलं तर इकडची विचारतील. का विचारतील? तुमच्याकडे जर सत्ता असेल आणि तुमच्याकडे जर संपत्ती असेल तर आचरण चुकल्यानंतर पण कलियुगातली लोक तुम्हाला प्रतिष्ठा देतील. सत्ता आहे ना, संपत्ती आहे ना, सत्ता संपत्तीकडे बघून कलियुगातली लोक तुम्हाला प्रतिष्ठा देतील जरी आचरण चुकलं तरी. पण हा नियम परलोकात लागू होत नाही. परलोकात गेल्यानंतर मात्र जर तुमचं आचरण चुकलं तर प्रतिष्ठा संपलीच म्हणून समजा. राजे होती रंक यमाची घरी, आचरणे बरी नवती म्हणून तुकोबाराय म्हटले. आचरण चांगलं नाही ना, मग राजे होती रंक यमाची घरी. म्हणजे जे येथे राजे दिसती, जी इथे राजे दिसती ती यमाची घरी रंक होती. कधी? आचरण चुकलं तर. वेळ राजाचं आचरण चुकल्यामुळे, त्याचं आचरण बिघडल्यामुळे त्याला ऋषीमुनींकडून मरण येतं आणि त्याच वेणाच्या शरीरातून पुन्हा एक चांगला राजा निष्पन्न होतो, प्राप्त होतो आणि तो सृष्टीचा उद्धार करतो. त्यामुळे याच्यातून काम नावाचा पुरुषार्थ ध्यानात घेता येतो आणि मोक्ष नावाचा पुरुषार्थ आपल्याला कळावा याच्याकरता पुरंजनाचं एक आख्यान सांगितलंय की त्या पुरंजनाच्या आख्यानामध्ये नारदांशी झालेला संवाद आहे आणि नारद महर्षी त्या पुरंजनाला असं समजावून सांगतात की बाबा आपण जीव नसता आपण ब्रह्म आहोत आणि आपण जीव नसताना आपण ब्रह्म आहोत. ब्रह्म हेच आपलं खरं स्वरूप आहे, पण ते स्वरूप आपण आतापर्यंत न जाणल्यामुळे आपण देह नावाची उपाधी घेऊन बसलोत आणि देहाच्या अभिमानामुळेच आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला स्वरूप ज्ञान कसं होईल याच्याकरिता नारद महर्षींनी पुरंजनाला उपदेश केलेला आहे. त्याच्याकरता एक कथा सांगितली आहे, राजाची कथा सांगितली आहे. असं समजू नको म्हणे, अरे संगीत शिकवण्याची फी त्याची जशी 1 लाख आहे तशी संगीत शिकवण्याची फी तुझी पण 1 लाखच आहे. आपण मला आत्ता 5 लाख सांगितले ना, बरोबर ना म्हणे, तुझी पण संगीत शिकवण्याची फी 1 लाखच आहे. पण मग तू अगोदर ते शिकून आलाय की नाही 10 लोकांकडून, ते सगळं काढून टाकण्याची फी 4 लाख आहे म्हटले. त्याची 4 लाख आहे. कारण ते जोपर्यंत मी तुझ्या मनातून काढून टाकत नाही तोपर्यंत माझ्याकडचं काहीतरी चांगलं तुला देता येत नाही. असं आहे. म्हणजे अगोदरचे जोपर्यंत संस्कार पुसले जात नाही तोपर्यंत नवीन संस्कार रुजू करू शकत नाही ना. मग जे अनंत जन्माचे आमच्यावर झालेले अज्ञानाचे, अविद्येचे, देहरूपी संसाराचे, देह उपाधीचे, देहाभिमानाचे जे संस्कार आहेत
अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. असं एकनाथ महाराज भागवतात चिंतन करतात, एकनाथी भागवतात, की बाबा असं आहे, हे अनंत काळापासूनचे झालेले संस्कार आहेत, त्याच्यामुळे हे सहजासहजी बाहेर पडत नाहीत. पण त्या पुरंजनाला हे ज्ञान नारदांनी सांगितलेलं आहे. काय की बाबा अशा पद्धतीनं तू कर, काय कर, आपली देहावरची सगळी आसक्ती सोड आणि देह म्हणजे मी अशी समजूत न घेता मी भगवत स्वरूप आहे अशा समजुतीनं तू आपली वाटचाल कर, तरच तू मोक्षाला प्राप्त होशील. म्हणजे थोडक्यात देह नावाची उपाधी हे अज्ञान सोडून दे आणि भगवान परमात्माच आपलं. जनाचं नारदांना उत्तर आहे की माझी अपेक्षा तुमच्याकडून फक्त ज्ञान घेण्याची होती, पण काय तुम्ही माझ्यावर कृपा केली की काही क्षणातच तुम्ही मला मुक्तच करून टाकलं. म्हटले मुक्त केलं म्हणजे मोक्षच दिला, हा मोक्षाचा विचार आहे. असा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या संबंधाने आपल्याला चिंतन कळावं, याकरता त्यांनी या 4थ्या स्कंदामध्ये 4 विचार आपल्याला सांगितले. म्हणजे हा सगळा विचार कशा करताय, ही सगळी आपली पूर्वतयारी चालू आहे. 2रा स्कंध, 3रा स्कंध, 4था स्कंद, आता पुढे 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, हे काय आहे? ही पूर्वतयारी आहे. आपल्या अंतःकरणाला आपण तयार करतो. अंतःकरणाची तयारी अधिष्ठान तर झालं पाहिजे की नाही. देवाची प्रतिष्ठापना मंदिरात करायची आहे, मग त्याच्याकरता आधी मूर्ती घेऊन यायची की आधी विटा सिमेंट आणावे लागतील? कसं काय करता मला सांगा ना. आधी भूमी निश्चित करावी लागेल, आधी त्या भूमीची निश्चिती करून झाल्यानंतर भूमीचं पूजन करावं लागेल, भूमीची शुद्धी करावी लागेल, त्याच्यावर वास्तू उभारावी लागेल, वास्तूची शुद्धी करावी लागेल, मग ह्या सगळ्या, मग त्या वास्तूला सुशोभित करण्याचं वातावरण सुशोभित करावे लागेल, त्याच्यामधल्या असलेल्या सेवेकऱ्यांची नेमणूक करावी लागेल. आणि सगळी तयारी झाली की नंतर मग काय, मग मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आणि मग मंदिर लोकांसाठी लोकार्पण करायचं. हे जसं आहे की नाही, तसं भगवान परमात्मा येणार आहेत, पण त्याच्या येण्याकरिता आपल्याला आपल्या अंतःकरणाचं अधिष्ठान तर तयार करावं लागेल. पण धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्या संबंधाने अंतःकरणामध्ये जागृती निर्माण करणं म्हणजेच भगवंताच्या येण्याकरिता आपल्या अंतःकरणाला अधिष्ठान म्हणून तयार करणं, ही याची पूर्वतयारी आहे, ही त्याची पूर्वतयारी आहे. असं भगवान परमात्म्याच्या काही अवतारांच्या कथा याच्यामध्ये आलेल्या आहेत. हा सगळा प्रकार सांगितला. हा प्रकार सांगितल्यानंतर ते विदुरांनी हा प्रकार मैत्रेयांकडून ऐकला. विदुरांनी काही प्रश्न पुढचे विचारलेले आहेत, पण आता मैत्रेयांची ती अमृतवाणी ऐकली आणि इथून पुढच्या प्रश्नांचं उत्तर आपण ऐकावं या स्थितीत पण विदुर राहिले नाहीत. त्यामुळे पुढच्या प्रश्नांचं उत्तर ऐकेपर्यंत पण विदुर थांबत नाहीत. जे जे काही मैत्रेयांच्या पवित्र वाणीतून ऐकलंय त्याच्यानंच विदुर प्रसन्न झाले आणि तेवढ्याच सगळ्या ज्ञानाचा गाभा आपल्या अंतःकरणामध्ये साठवून मैत्रेयांना नमस्कार करून विदुर तिथून निघून गेले. विदुर गेले. आता विदुरजी गेलेत, पण प्रश्न तर तसेच शिल्लक राहिलेत. विदुरजी गेलेत, पण त्या कथा तर तशाच शिल्लक राहिल्यात. मग त्या पूर्ण कोणी करायच्या? मग परीक्षित महाराज सांगतात शुकदेवांना की विदुरांनी जरी ऐकलं नाही तरी पुढे 11व्या स्कंदामध्ये आपल्याला संवाद ऐकायला मिळतो. हे 9 योगेश्वर, एकट्यांची कर्म, त्याच्या वरचे असलेले 9 आणि सगळ्यात मोठी भरत, आणि त्या सभेत ऋषभदेवाने आपल्या सगळ्या पुत्रांना उपदेश केला. सगळ्या पुत्रांना उपदेश केला. ऋषभदेवांनी सगळ्या पुत्रांना केलेला उपदेश हा एकांतात न करता लोकांच्या सभेत उपदेश केलाय. हा उपदेश केलाय ऋषभदेव असं म्हणतात की मी माझ्या मुलांना काय शिक्षा दिली आहे हे सगळ्या जगाला कळलं पाहिजे. उद्या सकाळी जर समजा मी नाही राहिलो आणि जगानं माझ्या मुलांकडून जर काही चांगली अपेक्षा केली आणि तेव्हा माझी मुलं जर असं म्हटली की आमच्या वडिलांनी आम्हाला हे शिकवलंच नाही, तर तसं सांगायला कोणाला वाव मिळू नये म्हणून सगळ्या जगाच्या समोर उपदेश केला. आणि तोही भगवान परमात्म्याच्या संबंधानेच उपदेश केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे दुराचार्याच्या संघाचा त्याग. महात्म्यांच्या संघाच्या संबंधाने काल बोलणं झालंय, त्याच्यामुळे मी त्याचा विस्तार करत नाही. पण महत्वाचा संदेश त्यांनी असा दिला होता की दुराचार्याचा संग करू नये. दुस्संग सर्वथैव त्याज्यः.
दुष्टाची संगती करायची नाही. दुष्टाची संगती ही आपल्याला भगवान परमात्म्यापासून दूर घेऊन जाते. किंबहुना जो जो संघ देवापासून दूर घेऊन जातो तो संघच करायचा नसतो. जो संघ देवाच्या जवळ घेऊन जातो तो संघ करायचा. कारण संघ आणि भगवंत त्यांचं जुळत नाही. ते इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे, उलट म्हणतात त्याला. साधना शिल्लक राहते. जग साधना नाही करू देत. एकनाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये फार कठीण सांगितलंय. कठीण म्हणजे सांगितलंय सोपं, पण ते ऐकायला कठीण आहे. लोक काय आहे? एकनाथ महाराज म्हणतात, लोक असं म्हणतात, एखादा जर चांगलं हरिभक्ती करायला लागला तर लोक असं म्हणतात की म्हणती हा उद्धारावया हरीचा अवतार. लोक म्हणतात चांगली भक्ती करायला लागला, करू दे ना भक्ती. लोक भक्ती करू देत नाहीत. लोक म्हणतात वा वा तुम्ही तर अगदी प्रभूचे अवतार आहात. झालं, प्रभूचे अवतार म्हटलं की चढलाच अभिमान, आणि तो अभिमान चढला की झालं भजन कमी. मग कसली देवाची प्राप्ती, कुठं मोक्ष मिळत नाही ना. लोकांचं हेच काम आहे. त्याच्यामुळे त्यानं फार दक्षता घेतली. या जन्मात नेमका त्याचं नाव काय होतं हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण जड भरत असं त्याला नाव पडलं. म्हणून त्याला जड भरत एवढ्या करताच म्हणायला लागले, कारण तो जडासारखा वागायचा. जडासारखा वागायचा म्हणजे त्याची इतर पण भावंड होती, पण इतर भावंड जशी कामं करायची तशी ह्याला कामं जमत नव्हती. इतर भावंड अभ्यास करायचे, ह्याला अभ्यास जमत नव्हता म्हणजे आपल्याला जमत नाही असं तो दाखवायचा. मग ह्याला अभ्यास जमत नाही, याला शेतीची कामं सांगितली, याला शेती जमत नाही. बरं, याला साधी काही कामं करायला सांगितली, ह्याला ती पण जमत नाही. याला आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करायला सांगितला, ह्याला ते पण जमत नाही. त्या वडिलांनी विचार केला, ह्याला जर काहीच जमत नसेल तर ह्याला आपल्यामध्ये ठेवून तरी काय उपयोग आहे. म्हणून त्याला घराच्या बाहेर काढलं. पण त्या बाकीच्या भावांना दया आली म्हणून त्यांनी त्याला ठेवून घेतलं. राहू दे बाबा, आपलाच भाऊ आहे ना, ठेवा. काही काळानं त्या वडिलाचं निधन झालं, बाकीच्या भावांनी त्याला सांभाळलं, पण ती तरी कुठपर्यंत सांभाळतील. एक क्षण असा आला की ज्या वेळेला ते सगळे भाऊ म्हटले बघ बाबा तुला सांभाळलं, आमच्या आता मी मोकळा झालो. आणि मग तिथून बाहेर पडला आणि बाहेर पडून चालता चालता रहुगण नावाच्या राजाची त्याची भेट होते. रहुगण राजा असं म्हणतात, हा रहुगण राजा म्हणजे दुसरा कुणी नाहीये. हा रहुगण राजा म्हणजे तोच आहे की ज्या मृगाचा सांभाळ भरतानं केला होता. तोच पुन्हा रहुगण नावाच्या राजाच्या रूपात अवताराला आला होता. मुकुंद मुरारी पांडुरंग 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 मुकुंद मुरारी रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी पांडुरंग 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 हरी मुकुंद मुरारी पांडुरंग 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 रामकृष्ण
मजल्यावर असेल, त्याची खोली आहे त्याच्यात बसला असेल, काय करत असेल, काहीतरी करत असेल. तो म्हटलं मग आपण त्याच्या भेटीला जाऊ. महात्मा काय म्हटले, आपण त्याची भेट घेऊ. तो लहान भाऊ म्हटला महाराज जाऊ द्या ना, नको, आपण त्याची भेट घ्यायला गेलो उगाच तो तुम्हाला काही बोलेल. तो म्हटला बोलला तर बोलला म्हणे. अहो नाही नाही, तो तुमच्याशी चुकीचा वागेल. वागला तर वागला म्हणे, आपल्याला काय त्याच्यामध्ये एवढं. अहो उगाच एखादी शिवी वगैरे दिली तर देऊ द्या म्हण, काय हरकत नाही. तसं म्हणून लोक काय कमी देतात आहेच ना. म्हटलं आपल्याला तो देईल अजून एखाद दुसरी शिवी, काय होईल त्याच्यात, काय बिघडत नाही, चल आपण जाऊ म्हणे. हट्टच केला आणि गेले वरती. वरती गेले, दरवाजा ठोठावला. मी तुझा भाऊ आहे, दरवाजा उघड. आता काय काम आहे, दरवाजा तर उघड. उघडला दरवाजा. दरवाजा उघडला आणि ते महात्माच दिसले त्याला समोर. समोर दिसल्याबरोबर तो म्हणायला लागला, काय मग आले होते माझ्या भावाकडे, काय केलं का तुमचं, काय करायचं होतं ते, माझ्या भावाचं फुकटचं खाल्लं ना, आता निघा. असं ऐकल्यावर तो लहान भाऊ म्हटलं महाराज क्षमा करा, त्याच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो, त्याला तसं बोलायचं नसेल, पण जाऊ द्या, चला आपण जाऊ इथून. म्हटलं आता एवढा बोललाच आहे ना, आपण आपलं काम तर करून घेऊ. म्हटलं काय काम तरी काय. त्याला सांगितलं हो हो, तुझ्या भावानंच आम्हाला बोलवलं होतं, चांगलं भजन केलं आम्ही, भजनात रंगलो चांगलं, भोजन पण चांगलं झालं, आयतच खाल्लंय म्हटलं आम्ही भजन झाल्यानंतर, पण चांगलं लागलं म्हटलं, चवीला चांगलं लागलं, पोटभर जेवलोय आम्ही आणि आता निघणारच होतो, पण इतक्यात असं आठवलं की तुझ्याकडे काम आहे माझं. माझ्याकडे काम आहे, आपली ओळख नाही तरी तुझ्याकडे काम आहे. काय काम आहे. महात्मा म्हटले माझं तुझ्याकडे एकच काम आहे, एकदा जरा जात, मी जाणारच आहे, एकदा जरा रामकृष्ण हरी बोल ना. म्हटले काय काम आहे, रामकृष्ण हरी म्हण. म्हटलं बघा महाराज, बऱ्याच लोकांनी प्रयत्न करून झाले, तुम्ही काय या भानगडीत पडू नका, निघा म्हटले, आपल्याला काही रस नाही त्याच्यात. एकदा रामकृष्ण हरी म्हण जमणार नाही, एकदा रामकृष्ण हरी म्हण जमतच नाही. अरे रामकृष्ण हरी म्हणायला काय एवढं तो बोलतो ना, बाकी सगळं बोलता येतं, तर रामकृष्ण हरी पण बोलता येईल, बोलून दाखव बरं. म्हण रामकृष्ण हरी म्हण. तो बोलताच येत नाही. रामकृष्ण हरी म्हण म्हणताच येत नाही. रामकृष्ण हरी म्हण म्हणताच येत नाही. तर साधून एक प्रयत्न केला. साधू म्हटला अरे पण काय म्हणता येत नाही. तो हुशार, तो म्हटला तुम्ही जे म्हणता ते म्हणता येत नाही. तो त्याच्यापेक्षा हुशार. तो म्हटला तुम्ही जे म्हणता ते म्हणताच येत नाही. अरे म्हटलं आता काय करायचं. रामकृष्ण हरी बोलायला तयार नाही. म्हण रामकृष्ण हरी, नाही म्हणणार. म्हण रामकृष्ण हरी, नाही म्हणणार. साधू महात्म्यानं बघितलं, त्याची कॉलर धरली, अशी कॉलर धरली, एक पाय त्याच्या पायाला असा आड घातला, त्याला खाली पाडलं, झोपवलं, त्याच्या छातीवर बसलं. म्हण रामकृष्ण हरी, म्हण रामकृष्ण हरी, नीचे गिरा करके उसको ऐसा पकड़ के बोल रामकृष्ण हरी बोल. मनातल्या मनात विचार करतो ही कुठली पद्धत आहे. अरे ही कुठली पद्धत आहे रामकृष्ण हरी म्हणायला सांगण्याची. म्हटलं नाही म्हणणार. साधू महात्मा म्हटला म्हण रामकृष्ण हरी, ते जीव घेईन. हा विचार करायला लागला, बहुतेक हे गेलेलं दिसतंय, काय सांगतोय ते आपण म्हणू एकदाच मोकळं होऊ, नाही तर आपला जीव जायचा. काय ते चिडून म्हटला हा म्हणतो रामकृष्ण हरी. म्हटला एकदाच म्हटला रामकृष्ण हरी. साधूला असा आनंद झाला, लगेच उठला, त्याला उभं केलं, त्याचे कपडे वगैरे व्यवस्थित करून दिले. वा वा वा, झालं, माझं एवढंच काम होतं, माझं काम झालं, मी निघालो. गेला साधू. काय त्याचं एवढं. तुझ्या दुष्ट कर्म करणाऱ्याच्या, देवाला शिव्या घालणाऱ्याच्या शरीरातून बाहेर आलेली ती दिव्य ज्योत जर देवाच्या मध्येच एकरूप होत असेल तर शुकदेवजी उत्तर देतात परीक्षिताला, भगवान परमात्मा समदर्शीच आहे. देव सगळ्यांकडे पाहत असताना सारख्या नजरेने पाहतो. मग देव सारख्या नजरेने पाहतो हे त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं कळावं याच्याकरिता भक्तश्रेष्ठ प्रल्हादाची आणि हिरण्यकश्यपूची कथा सांगितली, ज्याच्यामध्ये हिरण्यकश्यपू हा अत्यंत दुष्ट राक्षसी प्रवृत्तीचा, एवढ्यावर भागायचं नाही, भगवंताचं भजन करणाऱ्यांना विरोध करणाऱ्यातला. त्याला देवाचं भजन नाही पटायचं. हिरण्यकश्यपूने सांगितलंच होतं माझ्या राज्यात कुणीच देवाचं भजन करायचं नाही, देवाच्या भजनाला सक्त विरोध. म्हणून मी परवा दिवशी म्हणून आलो, त्यांचे वंशज अजूनही जिवंत आहेत, जे सांगतात भजन करू नका. आपल्याकडे तरी बरं आहे, आमच्याकडे फार अवघड आहे.
8 ते 10चं कीर्तन 10च्या पुढे गेलं तर लगेच कंप्लेंट करतात साऊंडचा आवाज जास्त झालाय, आमच्या पोरांच्या परीक्षा आहेत, बंद करा. मला कळत नाही यांची पोरं वर्षभर काय करतात, नेमका सप्त्याच्याच वेळेला यांची कुठून परीक्षा येतात कळत नाही मला. सप्ताह आला की यांच्या पोराच्या परीक्षा, नाही तर यांच्या मीटिंग्स. अरे मग बंद करा, 8 दिवस झेला. इथं 8 वर्षाचा जन्माला नाही येत, हे मृत्यू लोक आहे. इथं जन्माला येण्याकरता तुम्हाला लहान व्हावं लागेल. बारीक व्हा, बारीक व्हा. देवकीच्या सांगण्यावरून देव लहान झाले, आणि देव लहान झाले आणि त्यावेळेला बाल स्वरूपामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा वसुदेव आणि देवकीच्या पोटी मथुरेमध्ये कारागृहात अवताराला येतात. तो भगवान परमात्म्याचा मथुरेचा जन्म आहे. बालकृष्ण भगवान कृष्ण कन्हैया भगवंत आनंद आहे, आनंद आहे. अरे भगवान परमात्मा आल्यानंतर वसुदेवाकडे काय पाहाल तुम्ही? तुम्ही माझ्याकडे पहा, तुम्ही माझ्याकडे पहा. वसुदेवाकडे काय पाहाल? वसुदेव इतका आश्चर्यचकित झाला, कारण वसुदेवानं इतकं सुंदर बालक त्याच्या उभ्या जन्मात कधी बघितलं नव्हतं. तसं पण लेकरू सुंदरच असतं. लहान लेकर कशी असतात मला सांगा? सुंदर. लहान लेकरू सुंदर, गुबगुबीत त्यांचे गाल असतात, मऊ मऊ हात, मऊ मऊ पाय. काहीशा पक्ष्यांनी प्राण्यांनी भगवान परमात्म्याला गोकुळापर्यंत पोहोचवण्याकरता सहकार्य केलं, आणि मग भगवान परमात्मा गोकुळात पोहोचले. गोकुळात नंदाच्या घरी बरोबर गेले. वसुदेवाने कृष्ण परमात्म्याला तिथं ठेवलं. सिद्धी माया उचलली आणि परत मथुरेमध्ये आले. जसे माया घेऊन मथुरेत आले तशी सगळी संकट परत आली, आणि मायेनं आपला आवाज केला. कारण माया आपला आवाज नक्की करते, माया तिचा आवाज दाखवते. मायानं दाखवून दिलं की मी जन्माला आली आहे. आणि तो आवाज जेव्हा कंसाला पोहोचला तेव्हा कंस धावत आला की 8व्या जन्माला आलाय, आणि येऊन पाहतोय तर जन्माला आला नाही, जन्माला आली हे त्याला दिसलं. पण तेव्हा त्याची बुद्धीच नव्हती तेवढी. तो म्हणता आला काय आली काय, 8वा आहे ना मारा. म्हणून त्यानं परत पायाला धरलं आणि गोल 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 फिरवलं. माया मनातल्या मनात विचार करते, अरे अख्ख्या जगाला गोल गोल फिरवणारी मी माया, हे कुठे मला फिरवायला लागलं म्हटले. तिच्या त्या कंसाच्या हातातून ती सटकली आणि वर जाऊन मग आकाशवाणी झाली, आणि मायेनं असा निरोप दिला, काय तू मला कुठं मारायच्या फंद्यात पडलास म्हणे. तुला मारणारा माझ्या अगोदर गेलाय आणि तो सुरक्षित आहे. तुला मारणारा सुरक्षित आहे. हे जेव्हा कंसाला कळलं तेव्हा कंसाचं वातावरण सगळं भीतीचं. आणि गोकुळात येऊन पहा बरं, गोकुळामध्ये कसली तयारी चालू आहे. गोकुळामध्ये भगवान परमात्मा आले याची तयारी चालू झाली, आणि भगवंत आल्याचा आनंद अख्ख्या गोकुळानं व्यक्त केला. सगळ्यांनी कृष्ण परमात्म्याचं स्वागत केलं. म्हणा स्वागत कृष्ण, बरोबर ना? सुस्वागत
हातामध्ये पुष्प आहे. जागेवरच बसून भगवान कृष्ण परमात्म्याचा जय जयकार करून आपण भगवंताचा जन्मोत्सव साजरा करू. भगवंत कृष्ण कन्हैया बालकृष्ण भगवान की जय. सद्गुरु समर्थ श्री नित्यानंद स्वामी महाराज श्री प्रेमी वाडिया बाबा की जय. कैलासवासी हरिश्चंद्र पाटील बुवा की जय. गुरुवर्य गोविंद बुवा की जय. सभा संत की जय. हरे हरे नमः. हरे
काय स्वीट आहे रे? मानस 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 स्वीट काय? जोरात बोल ना.